नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कलम 1 बद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. त्यासोबतच त्याविषयी असलेले काही घटना दुरुस्त्या, त्यासोबतच अनुसूचीमध्ये झालेले बदल हे पण आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण भारतीय संविधानाच्या कलम 2 बद्दल बोलू. तर भारतीय संविधानाचे कलम 2 कशाबद्दल बोलतं? कलम 2 बोलतं ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स, म्हणजे नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे, याविषयी आपलं भारतीय संविधानाचं कलम 2 बोलतं. संसदेला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये दाखल करून घेता येते. इथं शब्द वापरलेला आहे संघराज्यामध्ये. त्याचा अर्थ काय आहे? युनियनमध्ये. हा हक्क कोणाला दिलेला आहे पूर्ण बनवण्याचा? संसदेला. संसद याविषयी कोणत्याही अटींवर आणि कोणत्याही शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये दाखल करू शकते किंवा नवीन राज्याची निर्मिती करू शकते, याला नवीन राज्य स्थापन करू शकते. आता हे संसदेला अधिकार दिलेले आहे. संसदेला 2 अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार कोणते? पहिला अधिकार आहे भारतीय संघात नवीन राज्यांना समाविष्ट करणे, म्हणजे भारतीय संघामध्ये समाविष्ट नसलेलं असलं कोणतंही राज्य त्याला भारतीय संघामध्ये समाविष्ट करणं, हा एक अधिकार आहे. त्यासोबतच नवीन राज्याची स्थापना करणे हे एक अधिकार आहे. असे 2 अधिकार संसदेला दिलेले आहेत कुणी? घटनेने. यानुसार संसद कायदे बनवू शकते आणि त्यानुसारच एखाद्या राज्याला भारतीय संघामध्ये समाविष्ट करू शकते. आता इथं युनियन हा शब्द वापरलेला आहे. तुम्हाला मी मूळ प्रत दाखवतो. तर हे पहा, ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स, नवीन राज्यांची निर्मिती. आणि जर संविधानामध्ये पाहिलं तर शब्द कोणता वापरलेला आहे? पार्लमेंट मे बाय लॉ. कोण बनवू शकते? पार्लमेंट बनवू शकते, संसद बनवू शकते. मे बाय लॉ ॲडमिट इन टू द युनियन, म्हणजे भारतीय संघामध्ये नसलेलं कोणतंही राज्य भारतीय संघामध्ये घेण्याचं काम करते कलम 2, आणि यासाठी कायदे बनवू शकते संसद. न्यू स्टेट्स ऑन सच टर्म्स कंडिशन्स ॲज इट थिंक्स फिट. कुणासाठी? संसदेसाठी. मराठीमध्ये पाहू. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. संसदेला तिला योग्य वाटतील अशा अटींवर व शर्तींवर कायद्याद्वारे नवीन राज्य संघराज्यामध्ये दाखल करून घेता येतील किंवा स्थापन करता येतील. जे भारतीय संघराज्याचा भाग नाही आहेत, म्हणजे युनियनचा भाग नाही आहेत, बरोबर, जे युनियनचा भाग नाहीत अशांना युनियनमध्ये समाविष्ट करण्यासाठी कलम 2 चा वापर होतो. कारण हे असं का म्हणलेलं आहे मी सांगतो. सिक्कीमला आपण 1975ला आपल्या भारतीय राज्य म्हणून ॲड करून घेतलेलं आहे, बरोबर. त्यापूर्वी आपण एक घटना दुरुस्ती केली होती त्यांना असोसिएट स्टेट म्हणून दर्जा देण्यासाठी. पण एवढीच कहाणी नाही आहे, त्याच्या मागची कहाणी अशी आहे. 1947ला भारताचा संरक्षित क्षेत्र म्हणून सिक्कीमचा समावेश झालेला, प्रोटेक्टोरेट स्टेट. भारताने त्याला संरक्षण दिलं होतं. हा संरक्षित क्षेत्र होता भारताचा, म्हणजे हा भारताचाच भाग होता. जर आपण पाहिलं 1974 पर्यंत, जेव्हा 1962ला इंडोसिनो वॉर झाली चायनासोबत आपली वॉर, त्यामध्ये पण सिक्कीमनं खूप महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्यामध्ये आपल्यासाठी, ठीक आहे. जर आपण ते युद्ध हारलोय तरी पण सुद्धा त्यांचं महत्त्व होतं. आणि जर आपण पाहिलं 1974 पर्यंत जे त्यांचं संरक्षण होतं सिक्कीमचं संरक्षण वगैरे पाहण्याचं काम होतं इंडियाकडे. त्यामुळे भारताचा तो कसा होता? प्रोटेक्टोरेट स्टेट होता 1947 ते 1974 पर्यंत. मग त्यालाच आपण 35वी घटना दुरुस्ती 1974 मध्ये कलम 2 ॲड केला आपण भारतीय संविधानामध्ये, आणि 10वी अनुसूची ॲड केली. केव्हा? 35वी घटना दुरुस्ती 1974. त्यानुसार भारतीय संविधानामध्ये कलम 2 ॲड झालं आणि 10वी अनुसूची ॲड झालं, ज्यानुसार सिक्कीम हा भारतीय देशाचा सहयोगी राज्य म्हणून त्याला दर्जा भेटलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? असोसिएट स्टेट म्हणून त्याला दर्जा भेटला होता, बरोबर. त्यासाठी कलम 2 ॲड केलं होतं आणि 10वी अनुसूची सुद्धा ॲड होती. ह्या अनुसूचीमध्ये जर पाहायला गेलं तर सिक्कीम भारतासोबत जोडण्याच्या अटी व शर्ती, कशा प्रकारे तो भारतासोबत जोडला गेलेला आहे त्याच्याबद्दलच्या अटी आणि शर्ती या 10व्या अनुसूचीमध्ये नमूद होत्या. परंतु जर आपण पाहिलं तर 1975 मध्ये त्याला खूप विरोध झाला 1974ला. त्यामुळे 1975 मध्ये 36वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1975ला, लगेच एका वर्षानंतर. आणि ह्या 36व्या घटना दुरुस्तीनंतर जर पाहिलं तर कलम 2 आणि 10वी अनुसूची, जे आपण 35व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय संविधानामध्ये त्यांचा समावेश केला होता, त्याला रद्द करण्यात आलं. 32वी घटना दुरुस्ती रद्द झाली. याचा अर्थ कलम 2 भारतीय संविधानामधून काढून टाकण्यात आला. त्यासोबतच 10वी अनुसूची सुद्धा ती काढून टाकण्यात आली आहे. त्याच्या जागी जर सिक्कीमला भारताचा भाग बनवण्यासाठी त्यामध्ये आर्टिकल 371F समाविष्ट करण्यात आलेले आहे, बरोबर. तर अशा प्रकारे भारतीय संविधानामध्ये जर पाहायला गेलं तर भारतीय संघराज्याचा भाग
भारतीय संघराज्याचा भाग नसलेला असा कोणताही प्रदेश भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण आर्टिकल 2चा समावेश करतो. त्यामध्ये जर आणखी एक एक्झाम्पल पाहिलं तर आपण 69वी जी घटना दुरुस्ती होती 1991ची, 69वी घटना दुरुस्ती 1991ची, तेव्हा आपण जी दिल्ली होती आपली नॅशनल कॅपिटल टेरिटरी असं नमूद करून त्या दिल्लीला स्पेशल स्टेटस देण्यात आलेलं आहे. दिल्ली एक प्रकारचं निमराज्य आहे. तर दिल्लीला हा स्पेशल दर्जा देण्यासाठी, त्याला राज्य बनवण्यासाठी, निमराज्य बनवण्यासाठी आर्टिकल 2चा वापर झालेला आहे. 69वी घटना दुरुस्ती 1999 तुम्ही वाचू शकता कुठे जाऊन. त्यामुळे जर पाहायला गेलं तर आर्टिकल 2 पुन्हा मी सांगतोय, कोणताही भाग जो भारतीय संघराज्याचा भाग नाही अशा प्रदेशाला भारतीय संघराज्यामध्ये घेण्यासाठी आर्टिकल 2चा वापर होतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आर्टिकल 2 सुद्धा त्यांच्यामध्ये झालेल्या काही घटना दुरुस्ती आणि अनुसूचीमध्ये झालेल्या बदलांसोबत आपण पाहिलेलं आहे. जसं घटना दुरुस्ती झाली होती 35वी 36वी, त्यासोबत 69वी घटना दुरुस्ती होती आणि अनुसूचीमध्ये पाहायला गेलं तर 10व्या अनुसूचीमध्ये काही प्रमाणात बदल झाले होते. ठीक आहे. तर मग या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आशा करतो तुम्हाला आर्टिकल 1 सारखाच आर्टिकल 2 सुद्धा समजण्यामध्ये पूर्णतः मदत झाली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि तुम्हाला खरंच या गोष्टी समजण्यात मदत झाली असेल तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. लवकरच भेटूया एका नवीन कलमासोबत. धन्यवाद.